महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल लागले। महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीला स्पष्ट जनादेश दिला। 144 जागा लागतात सरकार बनवायला, त्याच्याऐवजी 161 मिळाले। परंतु ह्या जनादेशाचा शिवसेनेने अपमान केला आणि पहिल्या दिवसापासूनच अडीच वर्ष नावाचा विषय सुरू केला। एकदाही बसून काय करायचं अडीच वर्षाचं अशी चर्चा झाली नाही आणि पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला सगळे ऑप्शन्स खुले आहेत असं म्हटलं। त्यानंतर सातत्याने शिवसेना ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटत राहिली, पण भारतीय जनता पार्टीला भेटायला त्यांना वेळ नव्हता। महाराष्ट्रातल्या जनतेने हा सगळा खेळ पाहिला। शेवटी भारतीय जनता पार्टीने शिवसेना बरोबर नसल्यामुळे सरकार स्थापन करण्याची असमर्थता व्यक्त केली। शिवसेनेला निमंत्रण दिलं गेलं। मला असं वाटलं होतं, मी मुंबईकर आहे, शिवसेनेचे एकूण मुंबई मराठी हिंदुत्व या विषयातलं योगदान, बाळासाहेब ठाकरेंचं योगदान मला माहिती आहे। तर माझी अपेक्षा अशी होती की शिवसेनेला निमंत्रण मिळाल्यानंतर ज्यावेळेला एका अर्थाने काँग्रेस राष्ट्रवादीने त्यांचं तोंड फुटलं, त्यावेळेला दुसऱ्या दिवशी उद्धवजी प्रेस कॉन्फरन्स घेऊन काँग्रेस राष्ट्रवादीवर धुवाधार अटॅक करतील अशी आमची सामान्य माणसाची अपेक्षा होती। पण ते झालं नाही। प्रेम आणखीन वाढत गेलं। शेवटी महाराष्ट्रातली जनता, जवळजवळ 80% जनता ही अवेळी पावसाने संत्रस्त आहे। वैद्यकीय विभाग बंद झालेला आहे। अशा स्थितीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचं असं म्हणणं होतं की शिवसेना काही करायला तयार झाली। शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देणं या विषयातला आग्रह सोडला, शिवसेनेने शिव नाव सोडलं, पहिलं महाशिव आघाडी शिवाजी महाराजांना पण सोडलं। जर सगळं करायला ते मोकळे असले तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी तुम्हाला सर्वात हायेस्ट जनादेश दिल्यामुळे तुम्ही सरकार फॉर्म केलं पाहिजे, हे सर्वसामान्य रिक्षावाल्याचं, घरामध्ये काम करणाऱ्या मोलकर्णीचं सगळ्यांचं मत होतं। आणि त्याप्रमाणे आज माननीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे। संजय राऊतांची आता पत्रकार परिषद झाली। आता तरी बाबा बोलणं बंद कर ना बाबा, शिवसेनेची वाट लावली तू, एक सामान्य मराठी माणूस म्हणून जळलं मन, आणि तरी सुद्धा उद्धवजी त्यांना आवरत नाहीयेत, हे मला आश्चर्य वाटतं। संजय राऊतांच्या तोंडामध्ये पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा शोभत नाही। पाठीत खंजीर खुपसला तुम्ही, एकदाही चर्चेला बसायचं नाही। फ्रॉम द डे वन, फ्रॉम द व्हेरी सेम सेकंड आपली दिशा स्पष्ट करायची। शरद पवारांशी बोलणं करायचं, काँग्रेसशी बोलणं करायचं। अरे आम्ही मातोश्रीची गरिमा राखली, प्रत्येक वेळेला आमचे नेते मातोश्रीवर गेले, पण उद्धवजींना सिल्वर ओकमध्ये जावं लागलं। एक वेळ सिल्वर ओक ठीक आहे, शरद पवारांचं निवासस्थान आहे, हॉटेलमध्ये जावं लागलं भेटायला, आणि कोणाला बाळासाहेब थोरातांना भेटायला उद्धवजी बाहेर पडतात। आणि त्यामुळे एक सामान्य मराठी माणूस म्हणून आमच्या मनाला वेदना झालेल्या आहेत। संजय राऊत, तुम्ही शिवसेनेची वाट लावली, संजय राऊत तुम्ही महाराष्ट्राची वाट लावली, आता तरी तुम्ही शांत बसा अशी आपल्याला, आम्ही कोण तुम्हाला सांगणार आहे? आम्ही कोण तुम्हाला सांगणार आहे? नम्र सूचना करतो। मैं हिंदी में बात करता हूँ। 24 अक्टूबर को महाराष्ट्र विधानसभा के रिजल्ट आने के बाद यह महाराष्ट्र की जनता की अपेक्षा थी कि महाराष्ट्र की जनता ने भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुति को जनादेश दिया है। उस जनादेश का इन सब लोगों ने आदर करना चाहिए, सरकार बनाना चाहिए। 80% से भी ज़्यादा किसान अब अड़चन में है, तो लोगों की अपेक्षा थी, लेकिन 2.5 साल वाला विषय निकालकर शिवसेना ने भारतीय जनता पार्टी के साथ सरकार बनाने में नकार दिया। कभी बैठे ही नहीं, कभी बातचीत भी हुई नहीं, और बातचीत न करते हुए सारे ऑप्शन हमको खुले हैं। पहले प्रेस कॉन्फ्रेंस रखा, भारतीय जनता पार्टी के साथ रिजल्ट के बाद एक बार भी सीटिंग नहीं हुई। मैं राज्य का अध्यक्ष हूँ, मैं बड़े दावे से कहता हूँ। 29 अक्टूबर को पहला सीटिंग था, वो कैंसिल किया ऑन देयर ओन।
बाद में कोई भी सिटिंग नहीं हुआ, लेकिन कांग्रेस के साथ जाने के लिए, राष्ट्रवादी के साथ बैठने के लिए समय है। इसलिए महाराष्ट्र की जनता का यह प्रेशर था कि जनादेश प्रमुख रूप से आपको, भाजपा को मिला है, जनादेश प्रमुख रूप से आपको, देवेंद्र फडणवीस को मिला है, तो आप क्यों ना सरकार बनाते हैं। शिवसेना कुछ भी करने के लिए तैयार है, हिंदुत्व छोड़ने के लिए तैयार है, हिंदुत्व छोड़ने के लिए तैयार है, फिर शिव आघाड़ी में किसे शिव निकालने के लिए तैयार है। हाँ, स्वतंत्रवीर सावरकर जी को भारत रत्न देना यह विषय छोड़ने के लिए तैयार है, मातोश्री से उठकर सिल्वर ओक में जाने के लिए तैयार है। तो फिर आप क्यों चुप बैठे हैं। ऐसे सामान्य रिक्शा वाला, घरों में काम करने वाली महिला पूछती थी। इसलिए आज सुबह 8 बजे राजभवन में माननीय देवेंद्र जी ने मुख्यमंत्री के रूप में शपथ ली है और यह सरकार महाराष्ट्र की जनता को स्थिर सरकार देगी। अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतले गटनेते आहेत, त्यांच्याबरोबर संपूर्ण पार्टी आहे। आपल्याला दिसेल की मोठं बहुमत मुख्यमंत्री आता 2 पक्ष शिवाय या नेमके किती आमदार आहेत? आमदार घेऊन नेमके किती आमदार आहेत? शरद पवार म्हणतात की